नमस्कार मित्रांनो, डेली रुटीननुसार आपण आपल्या पक्ष्यांना आज सकाळी कोथिंबीर आणि मेथीच्या काड्या कापून टाकलेल्या आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, ही आहे माझी मुलगी, हिचे नाव आहे गुंजन. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या पक्ष्यांना डेली रुटीनमध्ये जो आहार असतो मित्रांनो, हिरवा भाज्या, स्क्रॅप कटिंग, ही आपण यांना अशा प्रकारे देत असतो मित्रांनो. ही आहेत आपल्याला मिळालेली 4 चिक्स, आपल्या मित्राकडून मिळालेले फ्रीमध्ये 4 चिक्स. ते आज आपल्याकडे 1 महिन्याचे झालेले आहे मित्रांनो. आणि हे आहेत आपल्या होम इन्क्युबेटरमधील पिल्ले मित्रांनो. पोल्ट्रीची जी सुरुवात असते मित्रांनो, ती छोट्याशातून सुरुवात केलेली चांगली. आपण हा जो आपला पोल्ट्रीची जो बॅच आहे मित्रांनो, ही आपण होममेड इन्क्युबेटरद्वारे तयार केलेली आहे मित्रांनो. तुम्ही आपल्या चॅनलवरील व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता मित्रांनो. आपण जे आधीच्या बॅचचे जे 4 गावरान पक्षी होते मित्रांनो, त्यातील काल रात्री एका पक्ष्याची मॉर्टॅलिटी झाली मित्रांनो. आता ऑगस्ट महिना, सप्टेंबर महिना आणि ऑक्टोबर महिना जो आहे मित्रांनो, या 3 महिन्यामध्ये जरा पक्ष्यांची काळजी घ्या मित्रांनो. व्हायरल इन्फेक्शनद्वारे आपले पक्षी मरण्याची शक्यता असते. तर कृपया करून आपल्या फार्मवरील पक्ष्यांना अँटीबायोटिक अथवा लिव्हर टॉनिक, जे काही आपल्याकडून जे मेडिसिन दिलं जाईल मित्रांनो, ते तुम्ही देण्याचा पूर्ण प्रयत्न करा. त्याच्याने आपल्या पक्ष्यांची इम्युनिटी बूस्टर ही चांगली होईल. त्यानंतर पचनक्रिया, डायजेशन वगैरे सुधरेल मित्रांनो. आपल्या आधीच्या बॅचचे जे 4 प्युअर गावरान पक्षी होते मित्रांनो, त्यातील एक कोंबडी जी होती मित्रांनो, तिला CRD आजार झालेला होता मित्रांनो. आपण त्यांना 3 दिवस लेक्झिन आणि विमराल देऊन सुद्धा एका रात्रीतून काय झालं मित्रांनो, तर सकाळी जेव्हा मी आपल्या पक्ष्यांची खोली उघडून बघितली मित्रांनो, तेव्हा तिथे आपल्याला आपल्याली जी कोंबडी होती मित्रांनो, ती मृत पावलेली आढळली. तिला आपण आपल्या फार्मपासून दूर तिची विल्हेवाट केलेली आहे मित्रांनो. पण तुम्ही आपल्या फार्मवरील पक्ष्यांची होईल तितकी व्यवस्थित काळजी घ्या. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे जो 3 महिने आहे मित्रांनो, या व्हायरल इन्फेक्शनमुळे पक्षी मृत पावण्याची शक्यता असते. आणि पक्ष्याचा जो आजार असतो मित्रांनो, हा न कळत येणारा आजार असतो. जेव्हा आपल्या फार्मवरील पक्षी मरतात मित्रांनो, तेव्हा आपल्याला समजतं की आपल्या फार्मवर कुठल्या तरी आजाराने दस्तक दिलेली आहे. तर मित्रांनो, होईल तितकी तुम्ही आपल्या पक्ष्यांची काळजी घ्या आणि त्यांना हिरव्या भाज्यांची स्क्रॅप कटिंग ही खाऊ घाला मित्रांनो. हे आहेत मित्रांनो आपल्याला आधी मिळालेले जे 3 कॉकरेल पक्षी होते मित्रांनो, त्या 3 कॉकरेल पक्ष्यातला 1 पक्षी मॉर्टॅलिटी झाली, हे 2 वाचले. आणि त्याच्यानंतर हे जो आहेत मित्रांनो, हे 4 आपल्याला मिळालेले आहेत, हे तुम्ही बघू शकता मित्रांनो. आणि हे जो प्युअर गावरान आहे मित्रांनो, हे आपल्या होममेड इन्क्युबेटरद्वारे आपण तयार केलेले गावरान पक्षी आहेत मित्रांनो. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा मित्रांनो. तुमचा एक लाईक म्हणजे आमचा व्हिडिओ तयार करण्याचा जो आनंद असतो मित्रांनो, हा डबल करत असतो. तर कृपया करून आपल्या चॅनलवरील व्हिडिओंना लाईक करत राहावे. होईल तितके लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करत राहा मित्रांनो. तुम्हा सर्वांचा लाडका भरत सोनवणे.